नर्मदे हर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तर सूर्यनारायणाचं आगमन आणि आपण पुढे प्रस्थान करत आहोत। आश्रमातून थोडं लवकरच निघालेलो होतो। हे बघा सूर्यनारायणाचं आगमन झालेलं आहे आणि पुढे प्रस्थान करत आहे मी आता। नर्मदे हर। आत्ताच एका बाबाजींनी चहा घेण्यासाठी बोलवलं होतं, चहा घेतला तिथे आणि थोडं आता फ्रेश वाटायला लागले। सकाळी सकाळी चहा असला की बरं वाटतं। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। तर बघा ह्या मैयामध्ये सर्व नर्मदा मैयाचं बॅकवॉटर भरलेलं आहे आणि तो पलीकडे दिसतोय तो रेल्वेचा ब्रिज आहे। आता आपण या ब्रिजवरनं पुढे जात आहोत। नर्मदे हर। हे बघा कशा वाफा निघत आहेत खालनं। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर। आणि इकडे शक्यतो बघा आता गहू वरती आलेला आहे, वंब्यामध्ये भरलेला आहे आणि जसं जसं इकडे जवळ जवळ जातोय महाराष्ट्राकडं ओंकारेश्वरकडे जातोय तसं तसं गव्हाचं पीक आता निघायला लागलेलं आहे आणि हरभरा पण घाटे भरलेले आहेत काही काही ठिकाणी। तर नर्मदे हर, नर्मदे हर। गव्हाचं पीक कसं आहे आणि इकडे पण बघा, इकडे सगळा वंब्यामध्ये गहू भरलेला आहे आता। नर्मदे हर, नर्मदे हर। तर बघा आता खूप सुंदर असा रस्ता लागलाय आपल्याला, झाडाची सावली आहे तोपर्यंत चलूया। मग थोडं 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 हळूहळू चालावं लागेल आणि खूप झालेलं आहे। दुपारचे वाजले 2। नर्मदे हर। तर आज पुन्हा पगदंडी रोडनी जाण्याचे योग आले आहेत। शेवट पगदंडीने चाललो आहे आता। शेवटची पगदंडी आहे आता। अंतर राहिलं आहे फक्त 90 किलोमीटर ओंकारेश्वरचं। आपल्याला जायचं आहे 3 तारखेपर्यंत, कारण 4 तारखेला मैयाची जयंती आहे आणि जयंती साजरी करणार आहे मी तिथे। नर्मदे हर। इकडे सगळं हिरवळ आहे आणि आता आपण कच्च्या रस्त्यानं पुढे निघत आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर। तर आपल्याला आता इथे 2 रस्ते आलेत, इकडनं एक आहे आणि इकडनं एक आहे। तर आपल्याला ते खालच्या रस्त्यानं जायचं आहे, पुढे मार्गस्थ व्हायचं आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आता एक बाबाजी भेटले होते तर त्यांनी आपल्याला हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी आग्रह केला होता। भजेमध्ये कांदा असल्यामुळे आपण फक्त जिलेबी खाल्ली आणि पुढे मार्गस्थ होत आहोत आता। इकडे बघा मैयाच्या पाण्याने सर्व मैयाचा आशीर्वाद आहे, तर सर्व हिरवा आहे। इकडे बघा गव्हाचे वंब्या आता पिवळ्या झालेल्या आहेत।
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, दे हर. आता पक्का रस्ता लागलाय थोडा, म्हणजे एवढा पण पक्का नाही, कच्चाच आहे थोडासा. बघा गव्हाचे क्षेत्र कसे आहे, गहूच गहू दिसतील इकडं. MP मध्ये सर्वात जास्त गव्हाचंच पीक घेतलं जातं. गहू आणि मूग आणि हरभरा आहे, तिन्हीच पीक जास्त आहे. कपाशी कमी प्रमाणात आहे, कपाशी तिकडे घेतली जाते. आता ओंकारेश्वर राहिले थोडंच आपल्यासाठी, पण आता 1-2 दिवस आराम करणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. मागं पण कोणी नाहीये आणि पुढं पण नाही आणि इकडं पण नाही. बघा नर्मदे हर. गव्हाचं पीक आपले म्हणजे घरी गेल्यानंतर अनुभवचे व्हिडिओ येतील, प्लीज त्यांना सपोर्ट करा. मला मी व्हिडिओ टाकणारच आहे अनुभवचे माझे पूर्ण, काय काय अनुभव आले, काय काय नाही नर्मदे परिक्रमेमध्ये. हे फक्त इथलं सौंदर्य दाखवायचा प्रयत्न केला मी, चालता चालता जेवढं मला आवडलं तेवढं सौंदर्य. हे बघा हरभऱ्याचं पीक आहे इथे. झाडे सर्व आपले महाराष्ट्रासारखेच आहेत इकडे. मला जेवढं सौंदर्य आवडलं ते मी कॅप्चर करून दाखवण्याचा प्रयत्न केला. फक्त आता माझी परिक्रमा राहिली फक्त 7 ते 8 दिवसात पूर्ण होईल, 5 ते 6 दिवसात. इकडे पण बघा हरभऱ्याचं पीक आहे. आता हरभऱ्याच्या पिकामध्ये मोहरी लावलेली आहे, काही ठिकाणी तुरक, इकडे पण आहे मोहरी. नर्मदे हर बाबा. आंब्याचं झाड, मोहर काय आलेलं नाही अजून. तर जीवनात येऊन एकदा तरी परिक्रमा करावी, पण परिक्रमा अशी करावी की मैयांचं बोलवणं आलं तरच परिक्रमा होते. अशी काय मैया कोणाला बोलवत नाही बघा. पण जीवनात एकदा तरी येऊन परिक्रमा करावी असं मला पण वाटतं. परिक्रमा केल्यानंतर जो आनंद आहे, तो जीवनात पुढे मिळणारा आनंद आहे, तो पूर्णपणे भेटून जातो. आणि त्याचं सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं, दक्षिण तटाला जे आपले पित्राचं ओझं असतं ते ओझं पण उतरलं जातं आणि उत्तर तटाला असल्यावरती देवगणाचं पण ओझं उतरलं जातं. पण अमरकंटक करून पुढं आल्यानंतर जे दक्षिण तटाला चालतो आपण, ते म्हणजे कसं, ते आपल्याला पुढं जीवनात फलदायी यशस्वी घटना घडाव्यात त्यासाठी असतं. म्हणजे आता मी सांगायला पण भरपूर आहे, पण आता कसं चालता चालता दम पण लागतोय सांगायला. हे बघा पुन्हा गव्हाचं क्षेत्र आलं, इकडं पण गहूच गहू दिसणार. नर्मदे हर, नर्मदे हर. तर बघा इथं टरबूजाची शेती पण केली जाते. टरबूज काय अजून लागलेले नाहीत. भरपूर टरबूज, मयेचा आशीर्वाद आहे यांच्यावरती बरसलेला, त्यामुळे कसं आहे इकडे टरबूजाची शेती जास्त केली जाते. टरबूज, गहू, हरभरा. आज पहिल्यांदा बघतोय टरबूज. नर्मदे हर. आता पुन्हा डांबरी सडक गेला लागलेला आहे. इकडे टरबूजाची शेती आहे, इकडे हरभरा आहे काही, तर इकडे गहू पण आहे. आता बघूया, इथं जवळ आश्रम विचारला मी तर आहे, पण जर इथं नाही मिळालं तर पुढं 4 किलोमीटर वरती मुंदी म्हणून गाव आहे, तिथे आपण आश्रमावर थांबणार आहोत. बघा जनावराला चारा चाललाय गाडीवरती. नर्मदे हर,
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर